नोंदी असून सुद्धा प्रमाणपत्र दिलं जात नाही, जरांगेंनी असं म्हटलेलं आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालावं असंही त्यांनी म्हटलेलं आहे। उद्या 9 वाजता मुंबईकडे निघणार असल्याचं जरांगेंनी सांगितलंय। मराठ्यांनी पूर्ण ताकदीनं मुंबईकडे जायचं आहे, मराठ्यांची ताकद जगाला पाहू दे असं सुद्धा जरांगेंनी सांगितलंय। सरकारला 7 महिन्यांचा वेळ दिला होता, मात्र त्यातून काही उपाय निघाला नाही अशी जरांगेंची भूमिका आहे। त्यामुळे नोंदी असून सुद्धा प्रमाणपत्र दिलं जात नाही असं जरांगेंनी म्हणत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाकडे लक्ष घालावं अशी मागणी केली आहे। जिथं जिथं मुक्काम ठरले तिथं 100% सगळे मुक्काम होणार आहेत। जिथं दुपारचे जेवण आहेत तिथं दुपारचे होणार आहेत। फक्त सकाळी रात्री जे जेवणाचे ठिकाण आहेत सकाळचे सुद्धा जेवणाचं नाश्त्याचं तिथंच व्हावं हेही समाजाला सांगतो। आणि ज्या मार्गावरून आम्ही जातोय त्या मार्गावर जेवढे गावं येतात आणि त्याच्या आसपासच्या गावकऱ्यांना सगळ्यांना विनंती की तुम्ही छोटे मोठे जसे स्टॉल लावता येतील तसे जेवणाचे स्टॉल लावा। चालता चालता पोरं त्यातलं जेवण घेऊन खातील। पाण्याचे स्टॉल लावा, डॉक्टरांचं एखाद्या टीम असल्याला लावा, टॉयलेट असले तर लावा। रस्त्यानं आंतरवालीपासून मुंबईपर्यंत जेवढे शेकडो गाव आहेत तेवढ्यांनी रस्त्यावरती सगळ्यांची जेवणाची व्यवस्था करा। मराठा समाजाला आव्हान आहे, आता घरी नका थांबू। हे वेळोवेळी गोड बोलून फसवणूक करतात। आता आरक्षण घेऊन यायचे, हे शेवटचं आंदोलन आहे, ही शेवटची लढाई आहे। मराठ्यांनी ताकदीनं मुंबईकडे चला, मिळेल त्या आव्हानानं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।